सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी दिला होकार। दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होण्याची शक्यता। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी अजित पवार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते। अंकुश काकडेंचा दावा, तर पवार कुटुंब एकत्र यावं ही अजितदादांची शेवटची इच्छा। पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय किरण गुजर यांचं वक्तव्य। एनसीपी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब मोठा निर्णय घेणार। आधी विलीनीकरण आणि मगच नेतृत्वाबाबत चर्चा होणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या बाबतीत 2 दिवसात निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये शरद पवार सक्रिय। शरद पवारांकडनं नीरा नदीची पाहणी, शरद पवारांचा नागरिकांशीही संवाद। अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा, शिवसेना नेते रामदास कदम यांची मागणी। जनतेच्या मनातलं संशयाचं धुकं दूर झालं पाहिजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार, राज्य सरकारचे सीआयडीला आदेश। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर, अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। आणि ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावाची घोषणा। ठाण्याला 5 वर्षात 4 महापौर आणि 4 उपमहापौर मिळणार। एकनाथ शिंदेंच्या 1.25 वर्षांच्या फॉर्म्युल्याची राज्यभर चर्चा। यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री यंदा अर्थसंकल्प मांडणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।